नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत पसायदान, विश्वात्मक देवाकडे मागितलेले एक दिव्य वरदान. पसायदान, सार्थ आध्यात्मिक विवेचन. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसायदान हे. ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात, हे विश्व ज्या देवाचे रूप आहे त्या विश्वात्मके देवाने माझ्या या वाग्यज्ञाने म्हणजे शब्दरूपी यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि तो संतोष फक्त करण्यासाठी आणि तो संतोष व्यक्त करण्यासाठी मला एक प्रसाद म्हणजे पसायदान द्यावे. इथे भक्ती आणि कार्याचे समर्पण आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतान परस्परे जडो, मैत्र जीवांचे. माऊली इथे खळ म्हणजे दृष्ट माणसाचा नाश मागत नाहीत, तर त्यांच्यातील व्यंकटी म्हणजे वाकडी दृष्टी, वाकडी बुद्धी, नकारात्मकता नष्ट व्हावी असे म्हणतात. दृष्टी प्रवृत्ती जाऊन त्यांच्या सत्कर्माची ओढ निर्माण व्हावी आणि सर्व जीवांमध्ये मैत्री निर्माण व्हावी. ही वैश्विक बंधुत्वाची सर्वोच्च अवस्था आहे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीव वांचेल तो ते लाहो, प्राणी जात. दुरित म्हणजे पाप किंवा अज्ञानाचा अंधार म्हणजे तिमीर जावा आणि संपूर्ण विश्वाला स्वधर्माचा म्हणजे स्वतःच्या विविध कर्तव्याचा सूर्य दिसावा. जो प्राणी आणि ज्यांची इच्छा करेल त्यांना ते मिळावे, ही कल्पवृक्षा सारखी उदारता आहे. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांचे मांदी आली, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. पृथ्वीवर सतत मंगळ गोष्टींचा वर्षाव व्हावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईश्वरनिष्ठांची म्हणजेच ज्यांची देवावर अढळ श्रद्धा आहे अशी संतांची मांडियाळी म्हणजे समूह या पृथ्वीवरील सामान्य जीवांना सतत भेटत राहावी. संतांच्या संगतीनेच उद्धार होतो, हाच इथे भाव आहे.